महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासात जर एखादं केंद्रबिंदू मानायचं झालं तर ते म्हणजे आळंदीचं श्री ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर। लाखो वारकरी भक्तांच्या श्रद्धेचा अखंड दीपस्तंभ। माऊलींनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा अमर ग्रंथ लिहिला, जो भागवत गीतेचा सहज आणि प्रेमळ आणि भाषांतर आहे, आणि जो आज ही लाखो वारकऱ्याच्या ओटावर आणि पंढरपूरच्या वारी ज्यात शेकडो मैल पायी चालत असतात। वारकरी विठ्ठल दर्शनाकडे निघतात, त्या वारीचा गाभा म्हणजे आळंदी। 13व्या शतकात माऊलीने वयाच्या 21व्या वर्षी संजीवनी समाधी घेतली, म्हणजे मृत्यू न येता चेतना आणि आत्मशक्ती यांना जीवन ठेवून समाधीस्थ झाले, असा भक्ताचा दृढ विश्वास। पण 1972 मध्ये याच विश्वासाला चॅलेंज केलं गेलं। काही वैज्ञानिक प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी या श्रद्धेचा सत्याचं तपासायचं ठरवलं, आणि गरज पडलीच तर माऊलीची समाधी देखील उघडण्याचा देखील त्यांचा मानस होता। पण नेमकं पुढे काय झालं ही सर्वच गोष्टी उलगडून सांगणारा हा आपला व्हिडिओ। नमस्कार, आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेत असतो। हा व्हिडिओ आवडलास आपल्या यूट्यूबला एक फ्रीमध्ये एक लाईकचं बटन भेटतं, एक लाईक करा, आणि दुसरं एक चॅनल आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा। असेच आपले नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येतात। चला तर आपण कंटिन्यू करूया माऊलींचा व्हिडिओ। तर 1972 मध्ये नेमकं काय घडलं तर 1972 एक नव्या वाटेवर होता। देशात नव्या सामाजिक चळवळी उभा राहत होत्या, विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगती करत होतं, आणि तरुणांमध्ये पुरातन श्रद्धेकडे लॉजिकच्या नजरेने पाहण्याची दृष्टी डेव्हलप होत होती। याच काळात काही बुद्धिवादी आणि शास्त्रीय दृष्टिकोन असलेल्या कार्यकर्त्यांनी आळंदीतील माऊलींची संजीवन समाधी ही भावनिक अंधश्रद्धा आहे त्यांना असं वाटू लागलं, आणि त्यांनी ठरवले की यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करायला हवी। संजीवन समाधी खरी की भक्ताची कल्पना, असे प्रश्न यामध्ये होते। पुण्यातील काही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ते, 2-3 परदेशी डॉक्टर, त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले की गरज पडल्यास आम्ही समाधी उघडून पाहणार। ही बातमी वाऱ्यासारखी आळंदीवर पसरली। आळंदीतील वातावरण ढवळून निघालं। भाविकांमध्ये राग, दुःख, अस्तित्व स्पष्ट दिसत होते। काही जण समोरून रडत होते, काही जण तर हात जोडून विनंती करत होते, माऊलींच्या समाधीला हात लावू नका। संत ज्ञानेश्वर ही वारकरी संप्रदायाचे हृदय आहे। समाधी म्हणजे केवळ दगड माती नव्हे, तर एक भक्ताचं चैतन्य आहे। ही सर्व परिस्थिती बघता एक व्यक्ती पुढे आली, ती म्हणजे हरिभक्त परायण मामासाहेब दांडेकर। ते केवळ वारकरी नव्हते, तर एक संप्रदायाचा चेहरा होते। हजारो भाविक त्यांना श्रद्धेने माऊलीचे प्रतिनिधी मानायचे। ही सर्व परिस्थिती त्यांनी संयमाने सांभाळली। त्यांनी तात्काळ दिल्लीतील भारत सरकारच्या एका उच्च शास्त्रज्ञाशी संपर्क केला, ते म्हणजे डॉक्टर आर्यन शुक्ला। आर्यन शुक्ला हे केवळ सायंटिस्ट नव्हते, तर एक संवेदनशील आणि एक समजूतदार संशोधक होते। त्यांनी सर्व हे ऐकताच एक गोष्ट स्पष्ट केली, समाधी उघडण्याची गरज नाही, आपण समाधी भोवतीच्या एनर्जीचा अभ्यास करू। त्यानुसार तयारी सुद्धा सुरू केली। दुसरा दिवस देखील उजडला। पुण्यातून 100-150 लोकांनी भरलेला ट्रक हा आळंदीच्या दिशेने निघणार, अशी बातमी वारकरी संप्रदायात पसरली। हे ऐकताच ही परिस्थिती हातावर जाण्याच्या अगोदरच मामासाहेब दांडेकर आणि डॉक्टर आर्यन शुक्ला आळंदीत तात्काळ पोचले। शुक्ला साहेबांनी आणि आपल्यासोबत 2-3 अत्याधुनिक सायंटिफिक मीटर आणले, आणि पहिलं पाहिजे गेलं तर गिगर मिलर काउंटर या उपकरणाने एक्सरे, अल्फबीटा, गॅम्ब्रेज मोजता येतात, म्हणजेच विविध प्रकारच्या अदृश्य ऊर्जा मोजता येतात। दुसरं म्हणजे थर्मिस्टर बोलोमीटर, याच्या सहाय्याने इन्फ्रारेड आणि अल्ट्रा व्हायोलेट रेज मोजता येतात, अशा ऊर्जा ज्या माणसाच्या डोळ्याने दिसत नाहीत, पण त्या अस्तित्वाचा परिणाम आपल्याला दाखवतो। तिसरं होतं फ्रिक्वेन्सी रेडार, म्हणजे मीटर जे इलेक्ट्रॉनिक लहरी आणि फ्रिक्वेन्सी टिपतो, म्हणजेच काही चैतन्य एनर्जी जर त्या ठिकाणी सक्रिय असेल तर त्याचं व्हायब्रेशन टिपता येतं। हे सर्व उपक्रम संत ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीपासून 6 फूट अंतरावर लावण्यात आलं। मग शुक्ला साहेबांनी काय केलं, ते आणखीन 3 झाकण तयार केले होते। एक होतं जस्ताचं, दुसरं होतं पितळाचं, आणि तिसरं होतं लोखंडाचं। यामागचा एकच उद्देश होता, जर ही ऊर्जा कोणत्याही धातूने झाकली गेली तर ती उपकरणामध्ये दिसती का? अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्त्याचा ग्रुप मंदिरापाशी पोहोचला। ते मंदिरामध्ये प्रवेश करणार तेवढ्यात मामासाहेबांनी त्यांना अडवलं आणि सांगितले की आपण पहिले सायंटिफिक प्रयोग करून बघूयात, जर तुम्हाला पटलं नाही तर तुम्हाला हवं ते करा। त्यानंतर शुक्ला साहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितले की आपण समाधीवर एक झाकण टाकून मीटरवर काय दिसते हे पाहायचं आहे, तुम्ही बघाल तेव्हा आम्ही थांबणार नाही, आम्ही बाहेर निघून जाऊ। हे ऐकताच ग्रुपमधील काही 10-12 प्रमुख मंडळी पुढे आली, त्यांना गाभऱ्यात नेण्यात आलं, आणि मामा आणि शुक्ला साहेबांनी त्यांना प्रयोगाविषयी समजावून सांगितलं, आणि त्या गाभाऱ्यामध्ये बाहेर गेले। त्यानंतर जे घडलं ते पूर्ण अविश्वसनीय होतं। मीटर समाधीपासून 6 फुटावर ठेवलेला होता। मीटरला कोणीही हात लावत नव्हतं, झाकण बदलली जात होते।
पण प्रत्येक वेळेस तीच ऊर्जा, तीच व्हायब्रेशन, तीच रीडिंग मीटरवर दिसत होती. कोणतेही बाह्य साधन नसताना एकही अज्ञात पण स्थिर ऊर्जा जाणवत होती. त्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये प्रश्न उभं रावले. कोणी आत नाही, मीटरला कोणी हात लावत नाही, तरी काटा हलतोय. ही एनर्जी कुठून येते? ही काही हात चलाकी नाही, ही यंत्राचा खेळ नाही. ही ऊर्जा स्रोत म्हणजे काय आहे? शेवटी डॉक्टर शुक्ला आणि मामासाहेब दांडेकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगितले की ही संजीवन समाधी म्हणजे एक फक्त मृत शरीर नाही, हे एक चैतन्य ऊर्जा आहे. आज ही जिथे सक्रिय आहे ती डोळ्यांनी दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व मीटरवर बघू शकता. म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलीचे चैतन्य अजूनही कार्यरत आहे. शोध संपला आणि कार्यकर्त्याच्या मनामध्ये विश्वास नव्याने जागला. या प्रयोगानंतर अंधश्रद्धा निर्मूलन मंडळीचा दृष्टिकोनच बदलला. त्यांनी समाधी उघडण्याचा तात्काळ जो निर्णय मागे घेऊन टाकला. काही जण दरवर्षी समाधीच्या प्रदक्षिणा करताना दिसू लागले. एका इंग्लिश डॉक्टरने जर आपलं आयुष्य माऊलीच्या सेवेसाठी आळंदीला समर्पित केलं. आजही जर तुम्ही आळंदीला जात असाल तर त्या समाधीमध्ये शांत उभे राहत असाल आणि डोळे मिटून क्षणभर आत डोकावत जर जाणवेल काहीतरी जसं काही थांबलेलं आहे. एक ऊर्जा, एक चैतन्य त्या विज्ञानालाही नम्र करते. ते म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर. त्या मंदिराच्या समोर तुम्ही गेला, मंदिराच्या लाखो भाविक त्या आळंदीला जाण्यासाठी येत असतात. मग लाखो भाविक आळंदीला जाण्यासाठी आल्यानंतर तिथून दिंडीतून प्रवास करत असतात. तो दिंडीमध्ये अनेक वयोवृद्ध, फक्त 5 वर्षापासून ते 80 वर्ष, 100 वर्षापेक्षा जास्त जगलेले अजूनही वयोवृद्ध दिंडीमध्ये सामील होत असतात. ते सामील होत असताना त्यांच्यामध्ये वर्षभर कोणतीही ऊर्जा नसते, पण जात असताना कोणतेही एक चैतन्य निर्माण त्यांच्या अंगामध्ये निर्माण होत असतं. ते चैतन्य कुठून येत असतं? तर माऊलीच्या, संत तुकाराम महाराजांच्या एक आत्मीय शक्ती असते. ती शक्ती त्यांच्यामध्ये उत्पन्न होते आणि उत्पन्न झाल्यामध्ये पंढरपूरपासून, आळंदी ते पंढरपूरपासून जो प्रवास आहे तो प्रवास न थकता न थांबता त्यांचा चालूच असतो. तरी मित्रांनो, त्यांच्यामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण असतं आणि साक्षात ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज त्यांच्यामध्ये चैतन्य, एक ऊर्जा, म्हणजे ती ऊर्जा दिसत नाही पण तीच ऊर्जा त्यांच्यामध्ये असते आणि ती ऊर्जा त्यांच्यामध्ये संचारते आणि त्यांचा प्रवास न थकता अनेक लोकांना डायबिटीजच्या गोळ्या असतात, अनेक लोक असतात, पण कोणत्याही गोळ्याचा वापर न करता जवळजवळ 200 ते 300 किलोमीटरचा जो आळंदी ते पंढरपूर, नंतर देहू ते पंढरपूर जो प्रवास आहे तो प्रवास नक्कीच करत असतात. आणि त्या प्रवासामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली यांचा गजर, संत तुकाराम महाराजांचा गरज, संत ज्ञानोबाचा गजर, विठू माऊलीचा गजर ते वारंवार करत असतात. आणि विठ्ठल नामाच्या चरणी लीन होण्यासाठी ते तिथे जात असतात वारंवार. आणि विठ्ठलाचं एखाद्या पंढरपूरमध्ये गेलं की आपल्या माझ्या विठ्ठलाला भेटलो, माझ्या देवाला भेटलो. विठ्ठलाचं दर्शन पंढरपूरला कोणालाच होत नाही, पण विठ्ठल माऊलीचं दर्शन एखाद्या माऊलीमध्ये दिसतं आणि तेच दर्शन विठू माऊलीमध्ये घेऊन ते पंढरपूरची वारी झाल्यानंतर परतत असतात. मित्रांनो, माऊलींनो, हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या संभाजी अर्जुन जरी यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.